नमस्कार मंडळी. तुमचं सगळ्यांचं आजच्या सुंदर आणि प्रसन्न दिवशी अभिवादन करून आजच्या अभिवाचनाला सुरुवात करतेय. आजची कथा वाचायला घेतल्यावर मी एकही क्षण थांबू शकले नाही, इतकी मला या कथेनं ओढ लावली. आणि कथा वाचून झाल्यावर कथेचं नाव एकदम सार्थ वाटलं. कथेबद्दल इतर काही सांगत नाही, तेवढी उत्सुकता ताणल्या गेली तर शेवटपर्यंत ऐकायला मजा वाटेल. मंडळी, माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का? एकदा बघून घ्या प्लीज. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. अभिवाचन आवडलं आणि कॉमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींना हे अभिवाचन शेअर करा. तर मंडळी, सुरू करूयात आजची कथा. कथा एका रात्रीची भयकथा. लेखक द पा खांबेटे. अभिवाचन अदिती पालिमकर. विलक्षण योगायोग, अघटित घटना आणि भयकारी अनुभव यांनी भरलेली एक गोष्ट आज मी वाचकांना सांगणार आहे. ही गोष्ट कुणाला सांगावी की न सांगावी याबद्दल कित्येक दिवस माझ्या मनाशी माझा निश्चय होत नव्हता. राहून राहून असं वाटे की आपण कौतुकानं एखादा आपला विलक्षण अनुभव सांगायला जावं आणि लोकांनी त्यावर विश्वास न ठेवता उलट आपल्यालाच वेड्यात काढावं. यात हाशील ते काय? शेवटी परवा मी माझ्या एका स्नेहाला सहज बोलता बोलता ती गोष्ट सविस्तर सांगितली आणि म्हटलं, या अनुभवाच्या पाठीमागं काय आहे याचा शोध लावावा असं नेहमी माझ्या मनात येतं. त्यावर मोठ्यानं हसून तो म्हणाला होता, तुझा हा विचार कोणासारखा ठरेल माहितीये का? कोणासारखा? मृगजळाच्या सरोवरातील माशांचा रंग कोणता आणि त्यांच्या काठावरच्या वनस्पतींचे गुणधर्म काय याचे संशोधन करायला निघालेल्या अतिशहाण्या माणसासारखा. त्याचे हे उपरोधिक शब्द माझ्या मनाला फार लागले होते आणि त्याच क्षणी मी ठरवून टाकलं होतं की आपला हा अनुभव परत कोणाकडेही अवाक्षरानेही बोलून दाखवायचा नाही. पण हा निश्चय मी ठरवता क्षणीच माझ्या मनानं उलट दिशेने धाव घ्यायला सुरुवात केली. माझी गोष्ट खोटी असं स्पष्टपणे ध्वनित करून माझ्या मित्राने माझा उपहास केला होता, पण त्याच्या अशास्त्रीय बोलण्यामुळे आपण डोक्यात राख का म्हणून घालून घ्यायची असं माझं मन मला सारखं विचारू लागलं. एखाद्या गोष्टीवर विचार न करता डोळे मिटून आंधळा विश्वास ठेवणं हे जितकं अशास्त्रीय आणि तर्कदृष्ट आहे, तितकंच प्रत्यक्ष घडलेल्या घटना आपल्या अनुभवाला कधी आल्या नाहीत म्हणून त्या एकदम अविचारीपणाने खोट्या आहेत असं म्हणून मोकळं होणं, हेही शास्त्रपूत मार्गाने जाण्याचा आव आणणाऱ्या विचारवंताला न साजेसं आहे नव्हे का? या दिशेनं विचार करू लागल्यावर माझ्या मनानं घेतलं की ही गोष्ट लिहून काढायची आणि वाचकांपुढे ठेवायची. ती तथ्य किती आणि भास किती, संभाव्यता किती आणि असंभाव्यता किती हे वाचकच आपल्यापण ठरवतील. माझ्या अनुभवासारखा अनुभव वाचकांपैकी कित्येकांना आलेला असणं काही असंभवनीय नाही आहे. तसा तो आलेला असेल तर त्यांच्या माहितीत तेवढीच भर पडेल आणि या असल्या अनुभवांचे शास्त्र बनण्याला तितक्या अंशाने मदत होईल. शास्त्र म्हणजे तरी काय हो, अनेक अनुभवांचं एकत्रीकरण करून त्या सर्वांमधून एखादा सर्वसामान्य संबंध शोधून काढणे हेच नव्हे का? मग जनापवादाला भिवून आपण आपले अनुभव स्वतःशीच ठेवणं आणि लोकांपुढे ते कधीच न मांडणं म्हणजे शास्त्राच्या मार्गात अधिक काटेकोटे पसरून ठेवण्यासारखं आहे ना. पण जाऊ देते, माझी गोष्ट सांगण्यासाठी मी लेखणी हाती घेतली आहे, शास्त्राची मीमांसा करण्यासाठी नव्हे. शनिवार, तारीख 24 मार्च 1945 दिवस होता तो. तारखा ध्यानात ठेवण्याच्या बाबतीत वस्तुतः माझी स्मरणशक्ती फारच फसवी आहे. खुद्द माझ्या लग्नाची नेमकी तारीखही माझ्या लक्षात राहत नाही, पण या दिवसाचा ठसा मात्र माझ्या स्मरणावर सांडशीने डाग देऊन स्पष्ट उमटवून ठेवल्यासारखा राहिला आहे. त्या दिवशी काही कामासाठी मी वेंगुर्ल्याहून मुंबईला आलो होतो. मुंबईला फेरी मारून यायचं असा माझा नित्यक्रम अगदी ठरलेला असे.
या खेपेला मी 3-4 दिवसातच गावी परतणार होतो, म्हणून मुंबईला उतरलो. त्याच दिवशी संध्याकाळी मी हँगिंग गार्डनकडे जायला निघालो. गार्डनमधून मी 2-3 फेऱ्या मारल्या. बागेच्या बाहेर दिसणारे सृष्टीचे नैसर्गिक सौंदर्य आणि बागेमध्ये मनुष्याने निर्माण केलेलं कृत्रिम रम्यत्व यांची मी मनातल्या मनात नेहमीसारखीच तुलना केली आणि सूर्यास्ताच्या सुमारास बागेतून बाहेर पडलो. रस्ता ओलांडून टेकडीवरून खाली उतरण्यापूर्वी टेकडीच्या कडेच्या काठाला टेकून उभा राहून मी खाली समोर दिसणाऱ्या चौपाटीच्या दृश्याकडे थोडा वेळ पाहत राहिलो. एका बाजूला विस्तीर्ण जलसागर आणि दुसऱ्या बाजूला जनसागर यांची गंमत पाहत मी उभा होतो. थोड्या वेळानं माझ्या बाजूला दुसरं कोणीतरी येऊन उभं राहिलं आहे आणि माझ्याप्रमाणेच कठड्याला टेकून चौपाटीकडं पाहत आहे याची मला जाणीव झाली. पण मुंबईला सदा सर्व काळ तुमच्या आसपास माणसांचं अस्तित्व असतं, म्हणून मी माझ्या शेजाऱ्याकडे प्रथम लक्ष दिलं नाही. काही क्षणांनी आता खाली उतरावं असा विचार करून मी पाऊल उचलणार इतक्यात माझ्या शेजारच्या माणसानं एक लांबलचक सुस्कारा टाकलेला मी ऐकला. मी सहज त्याच्याकडे पाहिलं आणि एकदम थबकलो. हा नयन तर नव्हे, असं मी मनाशी म्हणतो. तोच त्या माणसानंही माझ्याकडे दृष्टी वळवली. त्याबरोबर माझी खात्री पटली. होय, नयन सामंतच होता. विलिंग्डन कॉलेजमधला माझा सहाध्यायी. मला त्यानं एकदम ओळखलं नाही. गोंधळल्यासारखी मुद्रा करून तो 2 क्षण माझ्याकडे पाहत राहिला आणि ओळख पडताच एकदम मोठ्यानं उद्गारला, ओ हो भाई, किती वर्षांनी भेटतोयस तू. तो पुढं आला आणि माझ्या दोन्ही खांद्यांवर आपले हात ठेवून, केव्हा आलास तू मुंबईला, कुठं असतोस सध्या, काय करतोस. अरे पण हो हो, किती प्रश्न विचारशील एकदम. त्याचे हात माझ्या हातात घेऊन मी म्हणालो, मी आजच मुंबईला आलो, सध्या वेंगुर्ल्याला असतो. दाखवायचा उद्योग एका शाळेतल्या शिक्षकाचा, खरा उद्योग विमा एजंटाचा. बरं, पण तू काय करतोस हल्ली. मी हा प्रश्न विचारला त्याच क्षणाला बाजूच्या रस्त्याने भरधाव जाणाऱ्या मोटारीचा ब्रेक ड्रायव्हरने एकदम दाबल्यामुळे तिचा किंकाळीसारखा मोठा आवाज आला आणि बाजूच्या झाडांवरील काही पाखरं पंख फडफडावीत एकदम उडाली आणि चिवचिवाट करत तिथून निघाली. मी माझ्या या साध्या प्रश्नानं आपल्यावर केवढं भय ओढवून घेतोय याची सूचनाच कोणी अदृश्य शक्ती या आर्तध्वनींनी मला देत होतं की काय, कोण जाणे. माझ्याकडे रोखून पाहत नयन थोडा वेळ स्तब्ध उभा राहिला आणि नंतर सकंप स्वरात म्हणाला, मी हल्ली जिवंत असतो. हे विलक्षण उत्तर देऊन नयननं आपले हात माझ्या हातातून सोडवून घेतले आणि कठड्याला पाठ टेकून माझ्याकडं स्थिर दृष्टीने पाहत तो उभा राहिला. माझ्या मुद्रेवर पसरलेला कमालीचा विस्मय बघून त्यानं क्षीण हास्य केलं आणि तो म्हणाला, माझं उत्तर तुला मोठ्या नवलाचं वाटलं असेल, होय ना. कॉलेजात असताना अभ्यासात हुशार, खेळामध्ये प्रवीण आणि बोलण्यात विनोदी अशी ख्याती झालेल्या आपल्या मित्रानं असं उत्तर द्यावं याचं तुला आश्चर्य वाटलं तर ते अगदी स्वाभाविक आहे. पण मी सांगितलं ते अक्षरशः खरं आहे. जिवंत राहण्यापलीकडे मी हल्ली दुसरं काही करत नाही. पण मी तर असं ऐकलं होतं की. काय ऐकलं होतंस तू. हा प्रश्न त्याने इतक्या तीव्र स्वरात विचारला आणि तो विचारताना त्याच्या डोळ्यात क्रोधाची अशी काही चमक मला दिसली की थोडा वेळ काय उत्तर द्यावं ते मला सुचेच ना. त्यानं परत मोठ्यानं विचारलं, गप्प का राहिलास भाई, तू काय ऐकलंयस तू माझ्याबद्दल. मी ऐकलं होतं की तुझे वडील गेल्यानंतर तुझ्या हाती बराच पैसा आला, तू एका ऑडिटरची फर्म चालू केलीस आणि. सांग सांग, आणि काय. आणि विनिता खानोलकर नावाच्या सुंदर मुलीबरोबर तुझं लग्न ठरलंय. नयननं एक दीर्घ निश्वास सोडला. माझं उत्तर ऐकून मनावरचं कसलं तरी ओझं उतरलं अशा आशयाचा त्याचा तो निश्वास वाटला मला. आणि तो एकाएकी हसला. एवढा मोठ्याने हसला की आसपासची माणसं थपकून थोड्या कुतूहलानं त्याच्याकडे पाहत राहिली. जितक्या एकाएकी तो हसू लागला होता तितक्याच एकाएकी तो थांबला आणि परत एक सुस्कारा सोडून खिन्न स्वरात म्हणाला,
माझ्याबद्दल काय काय वदंता उठतात त्याची गंमत वाटून मी हसलो. तू ऐकलेली एकही गोष्ट खरी नाही. माझ्या वडिलांनी काही पैसे ठेवले नाहीत. मी ऑडिटरची फर्म काढलेली नाही आणि विनितेशी माझं लग्न होण्याचा तिळभरही संभव नाही. यावर माझ्या मनात उभा राहिलेला प्रश्न माझ्या प्रश्नांकित मुद्रेवरून ओळखून तो पुढे म्हणाला, असं असून मी कसा जगतो आहे? खारला 20व्या रस्त्यावर आमचं घर आहे. तीच काय ती वडिलांनी मला ठेवलेली इस्टेट. घर असल्यामुळे माझ्या राहण्याचा प्रश्न सुटला आहे. वडिलांच्या वेळेपासून आमच्याकडे नोकरीला असलेला धोंडू इतर ठिकाणी कामं करून माझ्याकडे राहतो, त्यामुळे घराच्या व्यवस्थेचा प्रश्न मिटला आहे. एका पेढीवर हिशोब लिहिण्याचं काम करून मी पोटापुरते पैसे मिळवतो, त्यामुळे माझा अन्नाचा प्रश्न सुटला आहे. बस, या पलीकडे तू जे जे ऐकलं असशील ते खोटं. नयन सामंत रोज अन्न खातो आहे, जिवंत राहतो आहे आणि वयानं वाढतो आहे, एवढंच काय ते खरं. त्याच्या शब्दाशब्दातून इतका कडवटपणा भरला होता आणि स्वतःच्या चालू जीवनाबद्दल त्याला वाटत असणारा उबग इतक्या उत्कटपणे व्यक्त होत होता की त्याच्या त्या बोलण्यावर काही उत्तर द्यायचं मला सुचलंच नाही. मी वेड्यासारखा त्याच्याकडं नुसता पाहत राहिलो. थोडा वेळ शून्य नजरेने नयन अधोमुख होऊन उभा राहिला आणि नंतर एकदम माझ्याकडे वळून म्हणाला, तू खारला माझ्याकडे आज रात्री राहायला येतोस का? किती वर्षांनी भेटलोत आपण. रात्री थोड्याशा गप्पा मारून आपल्या जुन्या आठवणींना थोडा उजाळा देऊया. हे शब्द तो इतक्या आर्जवी स्वराने बोलला होता की त्याला नाही म्हणणं मला शक्यच नव्हतं. मी म्हटलं, मला आत्ता तरी घरी गेलंच पाहिजे. मी जेवण करतो आणि घरी सांगून रात्री खारला येतो. एव्हाना अंधार पडू लागला होता. आम्ही दोघंही झपाझप टेकडीवरून खाली उतरलो. तो ग्रँड रोड स्टेशनकडे निघाला आणि मी आंबेवाडीतल्या माझ्या मुक्कामी निघालो. जाताना तो परत म्हणाला, अवश्य ये हं भाई, मी तुझी वाट पाहतो. हो, येईन. मी हे शब्द उच्चारले त्याचवेळी आमच्या बाजूचे 2 इसम आपापसात मोठमोठ्याने काही बोलत चालले होते. त्यातला एकजण दुसऱ्याला मोठ्याने म्हणत होता, कशाला? काही नको, काही नको. हो, येईन या माझ्या शब्दांवर कशाला काही नको हे उत्तरच जणू काही मिळालं होतं. या योगायोगाचं मला हसू आलं आणि नयन जायला निघाला होता त्याच्याकडे वळून मी म्हटलं, बघ रे बाबा, मी तुझ्याकडे येऊ नये अशी आकाशवाणी झाली आता. काही धोका बिका नाही ना मला तुझ्याकडे? तशी धास्ती वाटत असली तर नको येऊस, नाहीतरी सगळेजण टाळतातच मला अलीकडे. असं तिरसट उत्तर देऊन लांब लांब पावलं टाकत नयन निघून गेला. ह्या गृहस्थाला झालंय तरी काय असं मनाशीच नवल करत मी घरी परतलो. खारला जायला फार उशीर नको म्हणून जेवण आटपून थोड्या घाईघाईनंच मी चर्नी रोड स्टेशनवर गेलो. तिकीट काढून आत शिरतो तोच मागून माझ्या पाठीवर कोणीतरी दानदिशी थाप मारली आणि मोठ्यानं म्हटलं, काय भाई, केव्हा आलास? पाठ चोळीत मी मागे वळून पाहिलं. विलिंग्डनमध्येच माझ्याबरोबर असणारा देसाई मागे उभा होता. त्यानं स्नेहभरानं माझ्याशी हस्तांदोलन केलं आणि त्याच्याबरोबर असलेल्या व आमच्याकडे स्मितमुखाने पाहत उभं राहिलेल्या एका सुंदर मुलीला उद्देशून तो म्हणाला, हा माझा कॉलेजातला मित्र भाई मराठे. आम्ही एकमेकांकडे पाहून नमस्ते केलं. गाडीच्या पुढच्या टोक्याला डब्यात बसावं या उद्देशानं आम्ही हळूहळू फलाटावरून चालू लागलो. जाताना मी देसाईला म्हटलं, माझी ओळख करून दिलीस पण ह्या कोण ते नाही सांगितलं. ह्यांचं नाव विनिता खानोलकर, माझी ही मावस बहीण. असं का? मी एकदम जरा मोठ्या स्वरात उद्गारलो आणि विशेष कुतूहलानं त्या मुलीकडे नजर टाकली. माझ्या उद्गारात केवळ सामान्य औपचारिकपणापेक्षा काही अधिक अभिप्राय आहे हे त्या दोघांच्याही लक्षात आलं असावं, कारण ती दोघंजणं किंचित विस्मयानं माझ्याकडे पाहत होती. त्यांच्या नजरांमुळे मी एकदम संकोचल्यासारखा झालो. चटकन दुसरं काय बोलावं मला सुचेना आणि त्यामुळे माझ्या मनात जो विचार सर्वात वर होता तो मी एकदम बोलून गेलो. मी म्हटलं, आज सारखे योगायोग घडतायत. आत्ता तुम्ही भेटलात. आज संध्याकाळीच मलबार हिलवर मला नयन सामंत भेटला होता. हे ऐकल्याबरोबर चालता चालता ती दोघंही एकदम थबकली.
विनितेचं नाव सांगितल्याबरोबर मला नयन सामंतची एकदम का आठवण झाली हे त्या दोघांनाही जाणवलं असावं व नयनचा उल्लेख देसायाला अप्रिय वाटला असावा, कारण विषय बदलण्याकरता त्यानं मध्येच म्हटलं, आज उकाडा एकदम फार वाटतोय नाही. त्यानं हा प्रश्न जणू काय केलाच नाही अशा तऱ्हेने त्याच वेळी विनिता माझ्याकडे वळून म्हणाली, त्यांची प्रकृती कशी दिसली तुम्हाला? मी म्हटलं, बरी आहे की, पण थोडासा तरेवाईक स्वभाव झाला आहे त्याचा असं मला वाटलं. मलबार हिलवर कुठे भेटले ते तुम्हाला? हँगिंग गार्डन समोरच टेकडीवरून खाली उतरताना कठडा लावलेली आणि मुंबईचा नकाशा असलेली जागा आहे ना, तिथं. माझं हे उत्तर ऐकल्यावर विनिता थोडा वेळ माझ्याकडे नुसती पाहत राहिली. अनेक विचारांचं काहूर माजल्यासारखी अत्यंत उदास मुद्रा झाली होती तिची त्यावेळी. एकदम तिचे डोळे भरून आले आणि माझ्या ते नजरेस येऊ नये म्हणून तिनं पटकन आपली दृष्टी दुसरीकडे वळवली. 4-2 क्षण आम्ही तिघंही अगदी स्तब्ध झालो होतो. माझ्या बोलण्यानं विनितेचं अंतःकरण दुखावलं आहे किंवा निदान कोणत्या तरी जुन्या जखमेची खपली निघाली आहे हे पाहून मला अगदी चोरट्यासारखं झालं. पुन्हा एकदा विषय बदलण्यासाठी नयन मला म्हणाला, आता कुठं निघाला आहेस तू? दादरला उतरला आहेस की काय कुणाकडं? नाही असं म्हणून मी थोडा थांबलो. नयनचा नामोल्लेख टाळावा म्हणून तर देसायानं मला तो प्रश्न विचारला होता, तेव्हा खरं ते सांगावं की काही थाप देऊन वेळ मारून न्यावी याचा मला क्षणभर विचार पडला. पण का कोण जाणे, नयनचा विषय चालू ठेवून त्या दोघांवर काय परिणाम होतो हे पाहण्याचा मोह मला आवरला नाही. म्हणून मी आवाजात शक्य तितका स्वाभाविकपणा आणून माझ्या कुतूहलाचा मागमूस देखील लागू न देणाऱ्या स्वरात म्हणालो, मी उतरलोय गिरगावातच, पण आता नयननं बोलवलं आहे म्हणून त्याच्याकडं रात्रीच्या मुक्कामाला चाललो आहे. माझे हे शब्द संपतात न संपतात तोच गाडी धडधडत स्टेशनवर शिरली. माझ्या शब्दांचा त्या दोघांवरही अनपेक्षित परिणाम झाला होता. दोघेही डोळे विस्फारून माझ्याकडे पाहत राहिली होती. अगो बाई, असे काहीसे उद्गार विनितेने काढले, पण ते ऐकू न येता गाडीच्या धडधडाटातच बुडून गेले. देसाई प्रत्यक्ष काही बोलला नाही, पण नको नको असं दर्शवत तो नकळत मान हलवत होता. गाडी थांबली. आम्ही डब्यात शिरलो. विनितेला समजू न देता देसायाला माझ्यापाशी काहीतरी बोलायचं आहे असं मला वाटलं, पण माझी ही भावना तरी चुकीची होती, किंवा त्याची इच्छा असून त्याला बोलता तरी आलं नाही. काय असेल ते असो, पण बांद्र्याला उतरून जाईपर्यंत तो गप्पच होता. उतरून जाताना बरं असं म्हणून दोघांनी नमस्कार केला. त्यावेळी त्यांच्या मुद्रेत जो भाव दिसला त्याचा अर्थ आपण आता परत भेटू की नाही कोण जाणे अशाच स्वरूपाचा होता असा मला भास झाला. आणि त्यामुळे ती उतरून गेल्यावर आपण केवळ संकोचाने नयनचा विषय न थांबवता स्पष्टपणे हडसून खडसून आपल्याला हवी असलेली माहिती त्यांना विचारली असती तर फार बरं झालं असतं, अशी माझ्या मनाला मोठी चुटपुट लागून राहिली. खार स्टेशनवर मी उतरलो आणि बस न घेता सरळ चालत जायचं ठरवलं. आकाशात ढग जमले होते. रस्त्यावरचे विजेचे दिवे अंधुक मिचमिच करत होते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं श्वास रोखल्यासारखी मी जात असताना जणू माझ्याकडे बघत स्तब्ध उभी होती. रस्त्यावर वर्दळ फारशी नव्हती आणि मी चालत असताना त्या शांततेत नाल लावल्याला माझ्या कोकणी वाहनांचा आवाज बराच मोठा वाटत होता. 1-2दा तर एवढ्या आवाजाचा विस्मय वाटून माझ्याबरोबर आणखी कोणी चालत आहे की काय अशा संदेहानं मी मागे आणि दोन्ही बाजूंना नीट निहाळून पाहिलं. माझे पाय चालत होते आणि मन नयनच्या विचारात विभ्रमण करत होतं. नयनबद्दलचं हे गूढ असावं तरी काय? तो दरिद्री राहिला म्हणून ही माणसं त्याला टाळत होती काय? किंवा असा कर्तबगार तरुण एखाद्या अजबर व्यसनात सापडून फुकट गेला म्हणून सारीजणं त्याच्यापासून दूर राहत होती? छे, मला तसं काही वाटेना. व्यसनासक्त माणसाचा तिरस्कार किंवा तिटकारा वाटेल, पण त्याच्याबद्दलचे जे भय वाटत असलेले मला देसाई व विनितेच्या मुद्रेवर दिसले होते त्याचं कारण काय? हा नयन चळवळीत तर पडलेला नाही, भूमिगतांशी तर त्याचं काही संधान नाही. हाच विचार मला त्यातल्या त्यात संभाव्य वाटला. नयनमध्ये ध्येयवादित्व होतं हे मला त्याच्याबरोबरच्या सहवासानं माहीत होतं. चळवळीत पडल्यानं त्याच्या स्वतःच्या आर्थिक प्रगतीची वाढ खुंटणं आणि इतरही जणांनी त्याच्यापासून दूर दूर पळणं या गोष्टी शक्य कोटीतल्या होत्या. पण अशा स्थितीत नयनच्या बोलण्या वागण्यात एक
तऱ्हेचा धीर गंभीरपणा किंवा परिस्थितीशी झुंजून देशकार्य करत असल्याचं समाधान दिसायला हवं होतं. क्वचित असंही झालं असेल की त्याच्या त्यागाची आप्तेष्टांकडून कदर न होता त्याचा उपहास झाला असेल आणि तो न साहून तो जगाला वेटला असेल. पण विनिता लौकिक उत्कर्षावर लाथ मारून देशकार्य पत्करलं या कारणामुळं त्याच्यापासून ती दूर राहत असेल का? मी तिला थोडा वेळच पाहिली होती, पण तेवढ्यावरून केवळ संसार सुख तेवढं ओळखणारी आणि यापेक्षा काही दिव्यतर जीवनाची कल्पनाही नसलेली ती मुलगी असेल असं मला वाटेना. मग विनिता नयनला का दुरावली होती? या विचार तरंगात मी 20व्या रस्त्यावर केव्हा येऊन पोचलो ते मला कळलंही नाही. 20व्या रस्त्याची पाटी पाहतच मी त्या रस्त्याच्या उजवीकडे वळलो आणि एक एक घराची पाटी पाहत चालू लागलो. रस्त्याच्या अगदी शेवटच्या टोकाला नयन विहार ही पाटी दिसली आणि तेच नयनचं घर असं मी ओळखलं. आणि मग माझ्या असंही लक्षात आलं की आत्तापर्यंत आपण पाहत आलो ती सर्व घरं बंद होती. रात्र झाल्यामुळे बंद होती असं नव्हे, तर त्यांना बाहेरून कुलुपे असल्यामुळे ती बंद होती. फक्त नयनच्या घरात तेवढी त्या रस्त्याला वस्ती होती. एक नयन आणि दुसरा धोंडू, बस. तिसरं माणूस या रस्त्याला कोणी नव्हतं माझ्याशिवाय. रस्त्यावरचं लोखंडी फाटक मी आत लोटलं आणि नयन असं मोठ्यानं हाक मारली. मला थोडी अकारण भीती वाटू लागली. का कोण जाणे, पण माझा आवाज काही मोठा झाला नाही. उलट लोटलेल्या फाटकाचा मात्र क्र असा कर्कश करून आवाज झाला आणि मी विनाकारण अधिक घाबरलो. फाटकापासून घर 10-15 पावलं आत होते. आवारात मोकाट वाढलेली चिकूची झाडं आणि गुडघा वाढलेलं गवत यांनी त्या घराच्या दर्शनी भागाला एक तऱ्हेचा उदासपणा आल्यासारखा वाटत होता. पिकून खाली पडलेल्या आणि कुजून चाललेल्या चिकूंचा काहीचा उग्र दर्प नाकात भरत होता. मी घसा साफ करून परत मोठ्यानं हाक मारली. नयन, ए नयन. घराचं दार उघडलं आणि कंदील हातात घेतलेला नयन बाहेर आला व मोठ्यानं म्हणाला, अगदी सरळ आत ये भाई. आमची बाग जरा पडीक झाली आहे, तिकडे लक्ष देऊ नकोस. मी घरात गेलो. बाहेर वारा जोरानं सळसळला आणि झाडांवरचे पिकलेले 2-4 चिकू टपटप खाली पडलेले ऐकू आले. मी म्हटलं, सध्या चिक्कूंचा हंगाम आहे काय रे? आमच्या दारातल्या चिक्कूंना हंगाम लागत नाही. ते 12ही महिने बिततात आणि त्यांना हात मात्र कोणीही लावत नाही. पाखरंसुद्धा टोच मारत नाहीत त्यांच्यावर. का? असा प्रश्न विचारण्याचं माझ्या अगदी जिभेच्या टोकावर आलं होतं, पण का कोण जाणे मी तो प्रश्न विचारला नाही एवढं खरं. हॉलमध्ये समोर टेबलावर कंदील ठेवून आम्ही दोघंही खुर्च्यांवर बसलो. कसल्या तरी मोठ्या विचारात असल्यासारखा नयन गप्प बसला होता. काहीतरी बोलणं काढावं म्हणून मी इकडं तिकडं पाहत विचारलं, धोंडू कुठं दिसत नाही तो? आज धोंडू दादरला गेलाय आपल्या एका सगेवाल्याकडे, असं म्हणून माझ्याकडे तीक्ष्ण दृष्टीने रोखून बघत नयन पुढे म्हणाला, का? तुला भय वाटत नाही ना माझ्या सोबतीचं? त्याच्या दृष्टीचे आणि शब्दांचे मला खरोखरच भय वाटले आणि माझं चित्त थोडं थरारलं. पण स्वतःला धीर देण्यासाठी आणि आता अनावर झालेल्या माझ्या उत्सुकतेचं समाधान करून घेण्यासाठी मी थोडा उसळून उद्गारलो, अरे आज सगळ्यांनी चालवलंय तरी काय हे सारखं? कसलं भय सगळ्यांना पडलंय? काय आहे काय हा प्रकार? सगळ्यांना? सगळे कोण? नयन मोठ्यानं म्हणाला. सगळे म्हणजे तू, देसाई आणि विनिता. विनिता हे नाव कानी पडताच नयन एकदम ताडकन खुर्चीवरून उठला आणि म्हणाला, कुठं भेटली तुला ती? मी चर्नी रोड स्टेशनवरची सबंध हकीकत त्याला सांगितली आणि म्हटलं, तुझ्याबद्दल काहीतरी गूढ आहे, ते काय आहे ते मला सांग. तुझ्या खाजगी गोष्टी कळाव्यात असल्या ग्राम्य इच्छेने मही विचारत नाही आहे. कदाचित निष्कारण अपसमजानं तुम्ही आपलं नुकसान करत असाल तर त्रयस्थ या नात्यानं मला ते निहाळता येईल म्हणून विचारतो. एक वेळचा तुझा जिवलग दोस्त म्हणून विचारतो. नयन हॉलमध्ये मागे पुढे फेऱ्या घालत होता. माझं बोलणं संपताच तो माझ्या पुढ्यात उभा राहिला आणि म्हणाला,
खरं सांगू तुला भाई, हे तू विचारतोयस ते सगळं सांगण्यासाठीच मी आज तुला इथं बोलवलं आहे. पण आत्ता मात्र मी काही सांगत नाही. त्याला काही विशेष कारण आहे. उद्या सकाळी चहाच्या वेळी सगळी हकीकत मी तुला सविस्तर सांगेन. खरंच तुझं ज्ञानेश्वरीचं वाचन चालू आहे का रे अजून? हो आहे ना, पण त्याचा इथं काय संबंध? मी विस्मयानं विचारलं. संबंध आहे, उद्या सांगेन, असं म्हणत त्यानं कंदील उचलला आणि मला तो म्हणाला, चल मी तुझी झोपायची खोली दाखवतो, आता झोपूया, सकाळी गप्पा मारूयात. हॉलच्या उजव्या बाजूला असलेली खोली त्यानं उघडली आणि तो म्हणाला, त्या खाटेवर तुझा बिछाना घालून ठेवलेला आहे. मी खोलीत गेलो. एका खाटेवर बिछाना घालून मच्छरदाणी लावून माझी झोपायची व्यवस्था केलेली होती. उशाच्या बाजूला एक खिडकी होती, ती बंद होती. कपडे काढता काढता मी म्हणालो, खिडकी उघडायला हरकत नाही ना? हो, नाहीतर खूप उकडेल. नयननं पुढे होऊन खिडकी उघडली आणि परत जाताना तो म्हणाला, रात्री तुला काही लागलं तर मला हाक मार. अंधारात दार उघडायला जाऊ नको. अनोळखी जागेमुळं तुला हे नीट समजणार नाही, सापडणार नाही. अरे पण दार लावतोस कशाला? मी म्हणालो. उघडंच राहू दे ना ते. आणि काय रे, तुझ्या घरात विजेचे दिवे कसे काय नाहीत? वीज घेतली होती, पण पुढे मीच बंद करून टाकली. एवढं म्हणून कंदील घेऊन नयन बाहेर हॉलमध्ये गेला आणि त्यानं खोलीचं दार ओढून घेतलं. खोलीत अंधार झाला. दार उघडं का ठेवायचं नाही हा प्रश्न नयनने टाळला होता हे आता माझ्या लक्षात आलं. वीज बंद का करून टाकली हेही त्यानं सांगितलं नव्हतं. कदाचित विजेची बिलं भरण्या इतके पैसे त्याच्याजवळ नसतील असं मनाशी म्हणत मी अंगाला आळोखे पिळोखे दिले. नंतर नेहमीप्रमाणे स्थिर बसून ज्ञानेश्वराची प्रार्थना केली आणि सर्वे सुखिनः सन्तु हा श्लोक मनाशी म्हणत अंथरुणावर अंग टाकलं. थोड्याच वेळात माझ्या डोळ्यांवर झोपेची झापड आली. नयनचं रहस्य काय असावं याबद्दल माझ्या मनात चाललेला विचार अधिकाधिक अस्पष्ट होत चालला होता आणि निद्रादेवीच्या मी संपूर्ण अधीन होण्याच्या बेतात होतो. इतक्यात खोलीच्या दाराशी काही खटखुट आवाज मला ऐकू आला. माझी झोप जाऊन मी एकदम सताड डोळे उघडले आणि नीट कान देऊन ऐकू लागलो. जिकडे तिकडे सामसूम होती आणि कमालीची स्तब्धता पसरली होती. खोलीच्या दाराशी मी काहीतरी ऐकलं या जाणीवेनं मला झोप कशी ती येईना. शेवटी मनाशी खात्री करून घेण्यासाठी मी उठलो, मच्छरदाणी बाजूला सारली आणि खोलीच्या दाराशी चाचपडत जाऊन ते हळूच उघडण्याचा प्रयत्न केला. दार उघडेना. थोडा नेट लावून मी ते उघडायचा प्रयत्न केला तरीही ते उघडेना आणि मग माझ्या लक्षात आलं की दाराला बाहेरून कोणीतरी कडी घातली होती. तिचाच तो आवाज मला ऐकू आला होता. दार बंद केलं होतं आणि मी तीत बंदिवान होऊन पडलो होतो. कडी कुणी घातली? कुणी म्हणजे नयन खेरीज घरात दुसरं कोणीच नव्हतं ना? मग नयननंच कडी घातली. नयननं? आणि ती का? असा विचार करत मी दाराशीच किती वेळ उभा होतो कोण जाणे. त्या विचारातून मी भानावर आलो तो एका विलक्षण स्पर्शाने. माझ्या खांद्यावर कोणीतरी मृत्यूसारखा थंडगार हात ठेवला आहे आणि तो मला खाटेकडे लोटत आहे असा मला भास झाला. माझा सर्वांग भयानं थरारलं आणि त्या स्पर्शाच्या अवर्णनीय शीतलतेने शहारलं. श्रीराम श्रीराम असं मनाशी पुटपुटत मी धडपडत खाटेकडे गेलो आणि मच्छरदाणी नीट खाली करून अपाद मस्तक पांघरून घेऊन झोपलो. झोपलो कशाचा, नुसता पडून राहिलो. डोळे मिटले तर ते थंडगार हाताचे कोणीतरी आपल्याजवळ येईल या भीतीनं मी डोळे सतत उघडे ठेवले होते. गप्पा मारायला म्हणून नयननं मला बोलवलं. गप्पा न मारताच मला त्या खोलीत लवकर झोपायला लावलं आणि त्या खोलीचं दार बाहेरून बंद करून घेतलं. या सर्व घटनांचा माझ्या डोक्यात मोठा गोंधळ उडाला होता. हे सारं आहे तरी काय हा प्रश्न मला सारखा भेडसावत होता. या प्रश्नाचा वावर माझ्या मनात चालू असतानाच मी डोळे केव्हा मिटले हे मला कळलंही नाही, पण ते केव्हा उघडले हे मात्र कळलं. मला झोप लागून कितीतरी वेळ झाला होता कुणास ठाऊक. एकाएकी मी धसक्याने जागा झालो. मी जागा झालो तेव्हा माझी छाती धडधडत होती आणि एक थंडगार हात माझं मनगट धरून ओढीत होता. मी सटकन हात झाडला आणि मनगट मोकळं करून घेतलं. नंतर
मनाने राम जप करत मी हळूच बिछाना चाचपून पाहिला. मच्छरदाणी नीट खोचलेली होती आणि बिछाण्यावरही कुठे काही नव्हतं. भेदरट मनाचे हे भिक्कड भास आहेत असं आपल्याशी पुटपुटून मी परत डोळे मिटणार तोच त्या अंधाऱ्या खोलीत थोडा धुसर प्रकाश पडलेला मला दिसला. खोलीतील सर्व वस्तू अस्पष्टपणे दिसू लागल्या आणि त्या तशा अंधुक दिसत असल्यामुळे त्यांचे आकार भयप्रद वाटू लागले. मी खुंटीवर कोट टोपी काढून ठेवली होती. त्याचा अस्पष्ट आकार भिंतीला टेकून उभ्या असलेल्या एखाद्या मनुष्यकृतीसारखा वाटू लागला. भिंतीजवळ पाण्याचं तांब्या व फुलपात्र होतं. ते एखादं मांजर पाय आखडून बसल्यासारखं दिसत होतं. पण हा प्रकाश आला कुठून? मी चमकून कुशीवर वळून मान उंच करून खिडकीबाहेर पाहिलं. आकाशात ढग होते. एकही चांदणी दिसत नव्हती. मग हा प्रकाश? माझ्या मच्छरदाणीवर अलगद काहीतरी फिरतंय असं मला वाटलं आणि माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला. मी उताना झोपलो होतो. वर मच्छरदाणीच्या छतावर काहीतरी होतं. मी धीर धरून त्याच्यावर बुक्का मारला. ती फिरणारी वस्तू सटकन उडून जमिनीवर पडली. तिचा टप असा आवाज मात्र काही झाला नाही. मी उठून बसून जमिनीकडे पाहू लागलो. प्रथम मला काही दिसलं नाही, पण थोड्याच वेळात खाटेच्या कडेवर थोडा क्षीण प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात एक हात आणि हाताच्या मधल्या बोटात घातलेली एक चमकणारी हिऱ्याची अंगठी माझ्या दृष्टीस पडली. अरे नशिबा, खाटेखाली कुणी आहे की काय असं मी म्हणतो तोच तो हात अधिक वर आला आणि तो पाहताच माझ्या तोंडून फुटू पाहणारी किंकाळी दाबून धरण्याकरता मी दोन्ही हातांनी तोंड घट्ट आवळून धरलं. त्या हाताखाली दुसरं काही नव्हतं. फक्त मनगटापर्यंत हात काय तो होता आणि त्या हाताच्या मधल्या बोटात एक हिऱ्याची अंगठी चमचमत होती. मी त्या हिऱ्याकडं भारलेल्या नजरेनं पाहत राहिलो. थोडा वेळ तो हात मच्छरदाणीच्या मध्यावर स्थिर राहिला आणि नंतर मला बाहेर बोलावत असल्यासारखा हलू लागला. बाहेर ये, बाहेर ये असंच जणू तो हात म्हणत होता. त्या हातावरील अंगठीच्या खड्याकडं पाहता पाहता माझ्यावर जणू त्याची मोहिनी पडल्यासारखी झाली. मी स्थिर दृष्टीने अंगठीकडे पाहू लागलो आणि एकदम भारल्यासारखा पुढे होऊन मी त्या अंगठीवर झडप घातली. तो हात पडदिशी मागे गेला आणि खाटेपासून हातभर अंतरावर अंतराळी तरंगत राहिला. आता त्या अंगठीच्या मोहानं मला पक्कच ग्रासलं होतं. मी मच्छरदाणी बाजूला सारली आणि खाटेवरून उतरून ती अंगठी पकडण्यासाठी हात पुढे केला. त्याच क्षणी त्या हातानं माझं मनगट पकडलं आणि त्याच्या बर्फासारख्या थंडगार स्पर्शानं माझ्या अंगावर शहारे उठले. त्या अंगठीची भूल माझ्या मनावरून नाहीशी झाली होती आणि भयानं मी लटलट कापू लागलो होतो. माझी जीभ कोरडी पडून टाळूला घट्ट चिकटून बसली होती. ओरडण्याचंच काय, पण नुसता तोंडून शब्द फुटण्याचं त्राण आता माझ्या अंगात राहिलं नव्हतं. एखाद्या पोलादी पकडीसारखी त्या हाताची मगरमिठ्ठी माझ्या मनगटाला बसली होती आणि खिडकीकडे तो हात मला ओढत होता. असहाय्य वृत्तीने आणि निष्प्राण व लटलपटीत पावलांनी मी खिडकीपाशी गेलो कसा. त्या हातानं मला फरफटत ओढत नेलं. खिडकीपाशी जाऊन मी दृष्टी फेकली आणि मला काय दिसलं? बाहेर आवारात कसे बरं सांगू आता, दोन अवाढव्य प्राणी एकमेकांवर प्रहार करायला टपलेत आणि त्यासाठी उभे राहिले असं दिसत होतं. प्राणी हा शब्दही योग्य नव्हे. जिवंत झालेली प्राण असलेली दोन चिक्कूंची झाडं एकमेकांना मारायला उठली तर कशी दिसतील कल्पना करा. तसे परस्परांविरुद्ध उठलेले दोघेजण खिडकीतून दिसत होते. ही चिक्कूची झाडं आहेत अशी मनाला समजूत घातली जाणीव होती, पण त्याचबरोबर त्यांच्या अंगात भावना आहेत. एकमेकांवर द्वेषाने प्रहार करण्यात ते टपली आहेत असंही मनाला उत्कटपणे जाणवत होतं. त्यापैकी एक झाड जणू हात उगारून मारण्याच्या तयारीत होतं, तर दुसरं ते मारा वाचवण्यासाठी वाकून प्रहार करण्याच्या पवित्र्यात उभं राहिलं होतं. मी काही क्षण त्या दोन आकृतींकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिलो. इतक्यात त्या दोन्ही झाडांनी आपली दृष्टी माझ्याकडे वळवली आणि भयानं माझी शुद्ध बुद्ध गेली. नंतर केव्हा तरी बऱ्याच वेळानं कसला तरी थंड स्पर्श झाल्यासारखा वाटून मी दचकून उठलो. पाहतो तो सकाळ झाली होती. मी खाटेवरच झोपला होतो आणि नयन मला हलवून जागा करत होता व म्हणत होता,
काय दोस्त, झोप झाली की नाही पुरी? मी उठून बसलो. माझं अंग कसं मोडावून गेल्यासारखं वाटत होतं. मला रात्रीचा सर्व देखावा आठवला आणि एकदम पांघरून दूर फेकून मी खिडकीकडे जाऊन बाहेर दृष्टी फेकली. बाहेर 2 चिकूंची झाडं होती, एक मोठं एक लहान. परंतु मी रात्री पाहिलं तसं काही दिसत नव्हतं. नयन माझ्याकडे स्थिरपणे पाहत स्वस्थ उभा होता. तो शांतपणे मला म्हणाला, चल तोंड धु लवकर, मी चहा पिताना सांग तुझं स्वप्न काय होतं ते. एवढं म्हणून माझ्या उत्तराची वाट न पाहता तो बाहेर गेला. 15-20 मिनिटांनी चहा घेता घेता नयन म्हणाला, तुलाही त्या हातानं खिडकीकडे ओढून नेलं तर? मी आश्चर्यानं ओरडलो. मग मी पाहिलं ते खरं होतं, स्वप्न नव्हे? कप खाली ठेवून नयन म्हणाला, आता तुला माझं रहस्य काय ते सगळं सांगतो, पण प्रथम तू रात्री काय काय बघितलंस ते मला सविस्तर सांग. मी रात्रीचा सारा प्रकार सांगितला. ते ऐकून नयन म्हणाला, माझे वडील वारल्यापासून तू काल पाहिलेलं दृश्य मला रोज रात्री दिसायचं. मी त्या खोलीत झोपायचं सोडून दुसरीकडे झोपू लागलो तर रात्री मी झोपेतच त्या खोलीत मला नकळत जात असे आणि नंतर ते दृश्य मला पाहावं लागे. पुढे मी त्या खोलीला बाहेरून कडी कुलूप घालून दुसरीकडे झोपू लागलो. मग मला झोप मिळू लागली. परंतु रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत ते दार आतून सारखं कोणीतरी खडखडावल्यासारखं वाटत होतं, वाजत राहत होतं. मी ही गोष्ट काही जणांजवळ बोललो तर मला भ्रमिष्ठपणा उत्पन्न झाला असं त्यांनी ठरवून टाकलं. अखेर एके दिवशी मी पाहतो तर खरं खोटं याचा पडताळा पाहण्यासाठी मी विनीतेच्या भावाला इथं राहायला बोलवलं. त्या खोलीत त्याची झोपण्याची व्यवस्था केली. रात्री तो किंकाळ्या मारत उठला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला ताप भरला. त्या आजारात तो 1-1.5 महिना आजारी राहिला. आपण काय पाहिलं हे तो विसरला आणि त्याच्यावर काहीतरी चेटूक केलंय आणि ते मी केलंय असं त्यानं सगळीकडे पसरवलं. त्यामुळेच विनीतेशी ठरलेलं माझं लग्न मोडलं. हळूहळू मला भूताखेतांशी परिचय ठेवण्याचा नाद आहे अशी बातमी पसरून माझा संपर्क लोक टाळू लागले. वडील गेले तेव्हा आधीच माझा सारा आधार तुटला म्हणून माझं चित्त सैरभैर झालं होतं. त्यात विनीतेशी होणारं लग्नही मोडलं. तेव्हा मला जगण्यात काहीच राम वाटेनासं झाला. त्यामुळं लौकिक उत्कर्ष मिळवावा अशी आस्था मला काहीच राहिली नाही. वडील गेले तेव्हा मी माझ्या पुत्रकर्तव्यात चुकलो होतो या जाणीवेनंही मला कितीतरी दिवस बेचैन करून सोडलं होतं. त्याचं काय झालं होतं ते सांगतो. वडील एकाएकी आजारी पडले तेव्हा इथं चौरंगी सामने चालू होते. शेवटची मॅच अत्यंत अटीतटीची होणार होती. त्या दिवशी सकाळी वडिलांना जरा बरं वाटलंय असं दिसलं म्हणून त्यांची परवानगी घेऊन मी मॅचला गेलो. घरी धोंडू होता त्यामुळे मला काळजी नव्हती. पण संध्याकाळी घरी येतो तो वडिलांचं अधिक झालेलं दिसलं. माझ्याकरताच ते प्राण डोळ्यात धरून राहिले होते असं म्हटलंच तरी चालेल. मी त्यांच्या खोलीत जाताच त्यांनी मला आपल्याजवळ बोलवलं. त्यांना बोलवत नव्हतं, त्यांचे डोळे भरून आले होते. अत्यंत खोल आवाजात क्रिकेट एवढा शब्द त्यांनी कसाबसा उच्चारला आणि लगेच थोड्या वेळात सगळा अवतार आटोपला. मी त्या दिवशी मॅचला गेलो होतो तेव्हा क्रिकेटसाठी मला सोडून गेलास ना असं त्यांना म्हणायचं होतं की काय कोण जाणे, पण ती गोष्ट माझ्या जीवाला फार लागली. वडील वारले त्यावेळी ते बिछाण्यावर उताने झोपलेले होते आणि त्यांचा उजवा हात पांघरुणाबाहेर खाटेच्या कडेवर होता. मी तो उचलून नीट छातीवर ठेवला. त्यावेळी त्यांचा हात आणि त्या हाताच्या मधल्या बोटात चमचमणारी हिऱ्याची अंगठी यांचं दृश्य माझ्या मनावर खोल उमटून राहिलं होतं. त्यामुळं जेव्हा जेव्हा ते हाताचं भयकारी दृश्य मला पुढं रात्री दिसे तेव्हा तेव्हा ते सारं माझ्या विकृत मनाचे खेळ आहेत असं वाटून मला अधिकाधिक धसका बसे. विनीतेच्या भावावर त्या भीतीप्रद दृश्याचा भयंकर परिणाम झाल्यामुळे आणखी कुणाला त्या खोलीत झोपायला सांगून विषयाची परीक्षा घ्यावी असा मला धीर होईना. त्यामुळे मला दिसणारं दृश्य खरं की ती केवळ दुबळ्या मनाचा भास हे मला ठरवता येईना. माझ्या या विचित्र परिस्थितीमुळे माझं मन अस्थिर झालं आणि लौकिक गोष्टीत आपण भाग घेऊ नये, समाजात मिसळू नये आणि स्वतःशीच पिचत कुढत बसावं अशी माझी वृत्ती झाली. त्याचा परिणाम असा झाला की मी भूताखेतांच्या अधिकाधिक अधीन होत चाललो आहे अशा कल्पनेनं सगळे लोक मला घाबरून माझ्यापासून अधिकाधिक दूर जाऊ लागले. काल तू मला भेटलास तेव्हा तुला रात्री मुक्कामाला बोलवावं असं एकदम माझ्या मनात आलं. तुझं मन धीट आहे आणि असल्या दृश्यांनी कोलमडून न जाण्या इतकं ते खंबीर आहे अशी माझी खात्री होती. ज्ञानेश्वरीच्या वाचनानं मन समर्थ होतं असं तू सांगत असे.
म्हणून मी तुला राहायला बोलवलं आणि तुला माझ्याकडून माहिती कळून तुझ्या मनात कसल्याही कल्पनांचे तरंग उद्भवू नयेत यासाठी काल मी कसलीही चर्चा केली नाही. भाई, मला आता किती हलकं वाटत आहे याची तुला कल्पनाही येणार नाही. माझं मन विकृत झालेलं नाही, मला वेड लागलेलं नाही हे सिद्ध झाल्यामुळं माझ्या जीवावरचा केवढा भार उतरला आहे म्हणून सांगू. असं म्हणून सुटकेचा एक सुस्कारा सोडत समाधानानं मान हलवत माझ्याकडे पाहून नयननं प्रसन्न हास्य केलं. मी त्याला विचारलं, तू ही जागा सोडून जात का नाहीस दुसरीकडे? काही दिवस अजिबात नव्या ठिकाणी जाऊन राहिलास तर तुझ्या मनावरची सगळी काळोखी अभ्रे निघून जातील. मला ही जागा सोडून दुसरीकडे जाता येत नाही. मी आश्चर्यानं विचारलं, कारण? म्हणजे असं की जेव्हा जेव्हा आम्ही इथून जाण्याचा बेत ठरवतो तेव्हा तेव्हा असं काही अपरिहार्य विघ्न असं येतं की माझा घरातून बाहेर पाय पडणं अशक्यच व्हावं. इथंच राहून या विलक्षण प्रकाराचा सोक्षमोक्ष लावणं मला भाग आहे अशी माझी श्रद्धा झाली आहे आणि आता ते काम करायला मला नवा हुरूप आला आहे. मी पुढे विचारलं, तुझे वडील संपन्न होते असं मी ऐकलं होतं, मग तुला त्यांनी मागं काहीच पैसा ठेवला नाही असं कसं काय? नयन म्हणाला, ते मलाही समजत नाही. बँकेत बरीच मोठी रक्कम आणि कित्येक शेअर्स वगैरे मिळून त्यांनी पुष्कळ बचत केली होती अशी माझी समजूत होती. मध्ये सिंगापूर हल्ल्यानंतरच्या पळापळीच्या वेळी मला वाटतं मुंबईवर हल्ला होईल या भीतीने त्यांनी बँकेतून सगळे पैसे काढून घेतले होते आणि त्यांचं त्यांनी काय केलं आणि शेअर्स कुठे गेले याचा मला पत्ता लागला नाही. बोलता बोलता नयन थांबला आणि विस्मयाने माझ्याकडे डोळे विस्फारून पाहू लागला. माझ्या एकंदर आविर्भावामुळं त्याला आश्चर्य वाटलं असावं, कारण तो बोलत असता माझी नजर त्याच्या पाठीमागच्या भिंतीवरील एका फोटोकडे गेली होती आणि काही विलक्षण कल्पनेने डोळे फाडून त्या फोटोकडे पाहत राहिलो होतो. नयन, त्या फोटोकडे बोट दाखवत मी ओरडलो. ते रात्रीचं दृश्य मारायला हात उगारणारा आणि प्रतिप्रहाराला सज्ज असलेला. काय म्हणतो आहेस काय तू? असं उद्गारून नयननं मागे वळून त्या फोटोकडे पाहिलं. मी मोठ्याने परत विचारलं, कुणाचा फोटो आहे तो? नयन म्हणाला, माझ्या वडिलांचा. त्यांनाही क्रिकेट खेळण्याचा तरुणपणी नाद होता. एका मॅचमध्ये ते गोलंदाजी करत असताना घेतलेला तो फोटो आहे. चेंडू टाकायला हात उगारून सज्ज असलेले ते माझे वडील आणि फलंदाजी करण्याच्या पवित्रात असलेला तो त्यांचा एक मित्र. मी आवेगाने उद्गारलो, नयन, मला राहून राहून असं वाटतंय की त्या फोटोमध्ये तुझ्या प्रश्नाचं, तुझ्या भयकारी अनुभवाचं उत्तर असावं. काही न बोलता नयनने फरक्कन टेबल भिंतीजवळ नेला आणि त्याच्यावर उभं राहून तो फोटो काढण्याचा त्याने प्रयत्न केला. एकदम ओरडून तो म्हणाला, अरे भाई, फोटो भलताच जड आहे. मी उतावीळपणे टेबलावर चढलो आणि आम्ही दोघांनी मिळून तो फोटो काढून टेबलावर ठेवला. खास एनलार्ज करून घेऊन 5-6 फूट उंचीच्या फ्रेममध्ये बसवलेला तो फोटो होता. आम्ही तो उपडा ठेवून त्याची मागची फळी उचकटून काढली. फळी अत्यंत मजबूत बसवली असल्यानं ती काढायला आम्हाला बराच त्रास झाला. ती फळी काढून आम्ही पाहतो तो त्या फोटोच्या फ्रेमच्या आत व्यवस्थितपणे बसवलेल्या सोन्याच्या 6 जाडजूड चिपा होत्या. नयनच्या वडिलांची साऱ्या हयातीची संपत्ती त्या फोटोच्या फ्रेममध्ये सामावलेली होती. आम्ही दोघंही थक्क होऊन कितीतरी वेळ त्या सोन्याच्या चिपाकडे वेड्यांसारखं पाहत होतो. नयनच्या वडिलांचा अंतकाळीचा क्रिकेट हा उद्गार, तो अंगठी असलेला हात, खिडकीकडे नेऊन बाहेरचं दृश्य दाखवण्याची त्या हाताची धडपड, त्या झाडाचे प्रतिकात्मक दृश्य, या साऱ्यांचा उलगडा त्या सोन्याच्या चिपांनी क्षणार्धात केला होता. त्यानंतर एका वर्षानं नयन आणि विनिता यांच्या विवाहाची आमंत्रण पत्रिका मला आली होती. त्या पत्रिकेसोबत नयननं धाडलेल्या पत्रामध्ये रात्री दिसणारं भयकारी दृश्य आता दिसत नाहीसं झालंय असा मजकूर होता. त्या खोलीबाहेर दिसणारी ती 2 चिकूंची झाडं एकाएकी वाळत जाऊन पार सुकल्यामुळं खणून काढून टाकली असंही त्यानं लिहिलं होतं. अशी ही विचित्र गोष्ट आहे. माझ्या एका मित्राला मी ती प्रथम सांगितली तेव्हा त्याचा तिच्यावर विश्वास बसला नाही आणि त्यानं माझा उपहास केला. यात काहीच नवल नाही असं उद्गार ही गोष्ट वाचून माझे बरेच वाचक काढतील. मी एवढंच म्हणतो की जे अनुभव आपल्याला कधी आले नाहीत ते जगात कधीच कुणाला येणं शक्य नाही हे म्हणणं शास्त्रशुद्ध आहे का? मी अमेरिका पाहिली नाही म्हणून जगात अमेरिका नावाचा देश आहे असं म्हणणं हास्यास्पद आहे असा युक्तिवाद जर मी केला तर मीच हास्यास्पद ठरेन, नव्हे काय?
तर मंडळी, उद्या नवीन कथेसह भेटूयात. धन्यवाद.